हॅलो यूट्यूबकर, कशा आहात तुम्ही? आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. गरमी खूप आहे ना, आणि या गरमीमध्ये म्हणजे एप्रिल मे मध्ये फणसाचा सीझन खूप येतो. फणस आंबे. तर आज मी फणसाची भाजी करून दाखवणार आहे. मी फणस आणलेला आहे, त्या कापून वगैरे सगळं आणलंय आणि शिजवून पण ठेवलाय, कारण फणस हा शिजवावा लागतो. तर ती शिजवून केलेली भाजी तुम्हाला मी दाखवणार आहे. चला तर किचन मध्ये. हे बघा, फणस घेतलाय. हा फणस कापून आणलेला आहे आणि चांगला धुवून शिजवून घेतलेला आहे. थोडस मीठ घालून शिजवलाय. त्याला लागणार ओली मिरची, कांदा, नंतर जिरं, राई, हिंग आणि कढीपत्ता ही फोडणीला द्यायचं हे. आणि कांदा पण फोडणीला, हळद घालायची, कोथिंबीर, लागणारं तेल आणि मीठ, एवढं सगळं लागणार आहे. हे बघा, हा फणस शिजलेला आहे. तो जरा चेचून घ्यायचा. हे बघा, हे घेतलंय, असा चेचून घ्यायचा. तेल घालूया. तेल थोडं जरा जास्त लागतं ह्याला. नंतर जिरं, राई, हिंग आणि ओल्या मिरच्या. आपण तिखट नाही घालणार आहोत, मग जसं आपल्याला तिखट हवं त्या प्रमाणात मिरच्या टाकायच्या. आणि कढीपत्ता थोडासा चुरून, मिरच्या जरा झाल्या की हा कांदा टाकायचा. हळद घालायची थोडी. आणि चांगलं ढवळायचं. आणि मग हा फणस शिजलेला टाकायचा. चांगलं ढवळायचं. चांगलं थोडा वेळ ढवळायचं. चांगलं ढवळायचं. हे बघा, भाजी होतच आली आहे. आपलं मीठ टाकायचंय, थोडस मीठ आणि कोथिंबीर. आपली भाजी तयार. आणि वरून थोडस खोबरं घालायचं, ओलं खोबरं. हा, ओलं किसलेलं खोबरं. ही आपली भाजी ही तयार. तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. पाहिलीत ना भाजी? झाली फणसाची, एकदम सोपी. हा, पाहिलात ना व्हिडिओ तुम्ही? पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहिलात ना? अगदी सोपी भाजी आहे आणि खायला पण एकदम खूपच स्वादिष्ट. तर करून बघा. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय.